नमस्कार. आजचा आपला विषय राज्यातील कला शिक्षण महत्त्वाचे की कला संचालनालयाचा हेकेखोरपणा, हे असे प्रश्न आपलं शासन प्रशासन सातत्याने निर्माण करत असतं. या विषयावर याआधी आपण बोललो. त्याच्या पुढचा हा भाग आहे. कला महाविद्यालयांचे राज्यातल्या अनुदानित आणि विना अनुदानित यांचे जे संचालक आहेत, हे महाविद्यालय आहेत, यांनी एक स्वायत्त दृश्यकला विद्यापीठ स्थापनेसाठी कृती समिती निर्माण केली आणि त्यांनी ही निर्माण केली आहे. त्याचं पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा बोललो या विषयावर तेव्हा बघितली की या राज्यातलं जे कला शिक्षण आहे त्याचे दोन भाग आहेत. एक आहे 175 वर्षाची महत्त्वाची संस्था जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स जी आहे, सरकारची आहे, आणि ही देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार ख्यातीप्राप्त अशी कला शिक्षणातली संस्था आहे. या संस्थेला जे काही या संस्थेच्या संबंधात घडत होतं त्याला वळण लावण्यासाठी खूप लोकांनी खूप वर्ष लढा दिला. त्यातल्या काही लोकांना या संस्थेचं रूपांतर, मुळात या संस्थेचं रूपांतर कला विद्यापीठात व्हावं असं कलाक्षेत्राचं जे काही म्हणणं होतं, त्यातल्या काही लोकांचं म्हणणं जे स्कूलच्या ज्या 3 ब्रँचेस आहेत, आर्किटेक्चरच्या, अप्लाइड आर्टच्या, उपयोजित कलेच्या, फाईन आर्ट्सच्या, यांचंच मिळून एक विद्यापीठ व्हावं. आणि ते तसं करून घेण्यामध्ये काही मंडळींना गेल्या वर्षी यश आलं आणि तथाकथित डी नोव्हो विद्यापीठ असं त्याला म्हटलं जाईल. तरीही ते विद्यापीठ असणार नाही. त्याच्यावर स्वतंत्र बोलू आपण केव्हा तरी, त्याची पूर्ण माहिती आपण घेऊ. तुर्तास आपला तो विषय नाही आहे. आणि हे त्या 3 संस्थांचं एक डी नोव्हो काहीतरी तथाकथित विद्यापीठ नावाने जे झालं, त्यामुळे जे स्कूलचं जे काही अधःपतन होतं ते रोखण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यामुळे त्यांना ते सगळं करण्यामध्ये जे काही यश आलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यामुळे या मंडळींचा कन्सर्न ज्याला म्हणतात तो तेवढाच होता. मग आता हे झाल्यानंतर कला संचालनालय या राज्यातलं कला शिक्षण जे आहे ते बघणारी यंत्रणा आहे. आणि ही सगळी महाविद्यालये जी आहेत, अनुदानित, विना अनुदानित, सरकारी नसलेली, ही कला संचालनालयाशी आधी संलग्न होती. आता यांचं काय करायचं म्हणून कला मंडळ नावाचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट निर्माण केलं गेलं. सेकंडरी एज्युकेशनचं बोर्ड आहे तसं. आणि हे निर्माण केलं गेल्या वर्षी. त्याचा कायदा केला गेला. आता हा कायदा करताना या राज्यातल्या विना अनुदानित, अनुदानित महाविद्यालयांना या कला मंडळाशी संलग्न होणारा कायदा नको आहे आणि त्यांना स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ हवं आहे. ही मागणी आम्हीही अनेक वर्षांपासून राजेश टोपे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असतानापासून केलेली आहे खरं म्हणजे, आणि तिला सतत आम्ही त्याचा पाठपुरावाही केलेला आहे. पण पुन्हा कोणीतरी नव्याने ही मागणी उचलून धरल्यामुळे त्या विषयावरती पुन्हा आम्ही बोलतो आहोत. जर त्यांना स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ हवं असेल तर त्यात गैर काय आहे? त्यांनी ती मागणी करू नये का? कला शिक्षण कसं चालावं हे ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त कला संचालनालयातले जे कोणी प्रशासक असतील, संचालक असतील, त्यांच्यापुरते मर्यादित आहेत का? इतरांनी विचार मांडायचे नाही आहेत? कला शिक्षण या राज्यातलं कसं चालावं या विषयावर मत व्यक्त करायचं नाही आहे? लोकशाही आहे की हुकुमशाही आहे या देशामध्ये? जर मत व्यक्त करण्याचे अधिकार असतील, मागण्या करण्याचे अधिकार असतील आणि ते अद्याप स्थगित झाले नसतील, घटनेने काढून गेले नसतील, तर ते संबंधित शासनाला, प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, कला संचालकांना त्यांचं म्हणणं हे ऐकून घेतलंच पाहिजे.
शासनाला, प्रशासनाला, अधिकाऱ्यांना आपलाच हेकेखोरपणा चालवता येणार नाही. आणि जर तो तसाच चालणार असेल तर त्यांच्या वर कोणी आहेत की नाही, राज्यकर्ते आहेत की नाही, सचिव आहेत की नाही, ते काय करतायत, का बोलत नाहीत, हे सगळे प्रश्न उद्भवतात. राज्याच्या प्रत्येक गोष्टीतलं फक्त आपल्यालाच कळतं ना, आपल्या व्यतिरिक्त कोणी तज्ज्ञच नाही ना, आपणच सर्वात हुशार आहोत हा भ्रम झालेले जर शासन प्रशासनात कोणी असतील तर तो आधी त्यांनी दूर करावा. हे राज्य लोकांचं आहे, लोकांसाठी आहे. इथलं शिक्षण, कला शिक्षण, जे जे काही असेल त्याच्यामध्ये लोकांनासुद्धा आपली मतं व्यक्त करून त्याला आकार देण्याचा संपूर्ण अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे. आणि तो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तो कोणत्याही शासन निर्णयाने आणि कायदे जर चुकीचे झाले असतील तर ते बदलणं भाग आहे. संबंधित क्षेत्रातल्या लोकांना विश्वासात न घेता जर कायदे झाले असतील, जसं सांस्कृतिक धोरण झालं, त्याचं पुनरीक्षणही झालं नव्हतं, ते सतत आम्ही 14 वर्ष पाठपुरावा केल्यामुळे झालं, त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत या राज्यामध्ये. पण तुम्ही लोकांचा, त्या क्षेत्रातल्या मंडळींचा आवाज दाबून आपलंच म्हणणं तेवढं खरं करून दाखवणारं शासन प्रशासन, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. ती कोणी किती लादण्याचा प्रयत्न करो तिला विरोध हा होणारच आहे. आणि जो कोणी विरोध करेल त्याच्या बाजूने लोक उभे राहणारच आहेत. हे आधी शासन प्रशासनाने नीट समजून घेतलं पाहिजे, क्षेत्र कोणतंही असो. त्यामुळे या मंडळींचा तो कायदा झाल्यापासूनच जो विरोध आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता सक्ती अशी सुरू केल्या गेली आहे की या सगळ्या विना अनुदानित शासकीय नसलेल्या महाविद्यालयांनी आधी या कला मंडळांशी संलग्नता घ्यावी आणि नंतरच त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. हा कोणता प्रकार आहे? ही कोणती अट आहे? ही कोणती सक्ती आहे? आणि कशा करताय? का आहे? त्याला काय तर्क आहे? काय विवेक आहे त्याच्यामध्ये? आम्ही म्हणतो तेच अधिकारानंतर मग आम्ही तुमचं ऐकू. म्हणजे ऐकू याचं काय, म्हणजे का करा पण ते आधी, नको आहे त्यांना संलग्नता, तर तुम्ही लादणार कशी काय त्यांच्यावरती? तुम्ही का लादू इच्छिता? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं लागता. आता ही संलग्नता स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे काही तिढा निर्माण झाला आहे. कला संचालनालयाच्या या आडमुठेपणाला या संस्थांनी विरोध दर्शवलेला आहे, या कला शिक्षण महाविद्यालयांनी, संस्थांनी. या पार्श्वभूमीवरती 10 तारखेला डिसेंबरच्या अनुदानित फक्त जे आहेत 31 महाविद्यालय, त्यांची कला संचालनालयाने एक बैठक घेण्याचा घाट घातला. का? की विना अनुदानित आणि अनुदानित मिळून जे काही मागणी करतायत त्यातले आपण काहींना बाजूला काढायचं, काहींना वगळायचं. ही जी वगळावगळी आहे ना, हे फार झाली. हे वगळावगळीचंच राजकारण या देशाला भोवणार आणि भोवतंय सतत. आपण काय राजकीय पक्ष आहोत का ही वगळावगळी करायला, मतं मिळवायला? त्याची चाललं काय हे प्रशासनामध्ये? याला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि केवळ अनुदानित लोकांची जी बैठक झाली त्याचा वर्तमानपत्रांमधून आरडाओरडा झाला नसता तर हा विषय आपल्यापर्यंत पोहोचला नसता. ते झाल्यामुळे, त्याच्या बातम्या आल्यामुळे मग विना अनुदानित महाविद्यालयांसाठी 12 तारखेला पुन्हा वेगळी बैठक. दोन्हीची एकत्र का नाही पहिल्यांदाच? ही धरसोड कशासाठी? यांची वेगळी, त्यांची वेगळी, त्याच्या 4 बातम्या, मग त्याच्यावरती आमचे काही 4 पत्र, मग आमचं त्याच्यावरचं काही भाष्य. या सगळ्यांची गरज हे टाळता का येऊ शकत नाही? प्रशासनाला ही दृष्टी नाही असायलाच पाहिजे का? नाही आहे, ही बाळगली पाहिजे ना. ती दृष्टी बाळगण्यासाठीच आहे शासन प्रशासन संचालनालय. कोणकोण स्टेक होल्डर्स आहेत, कोणते कोणते घटक आहेत, त्या सगळ्या घटकांचे काय हित आहे, अहित आहे, याचा विचार करून राज्य कराल, शासन कराल, प्रशासन चालवाल, की तुम्हाला वाटतं तसंच चालवाल तुम्ही? या वेगवेगळ्या बैठका झाल्या, त्याला विरोध दर्शवला गेला, तरी त्या झाल्याच. त्याला फारच म्हटलं गेलं. का म्हटलं जाऊ नये? बैठक ही चर्चा करून उभय पक्षी बाजू समजून घेऊन तोडगा काढण्याकरता असते. हेकेखोरपणा आपला समजावून सांगण्याकरता नसते. त्याला प्रचार सभा म्हणतात. त्याला सभा नाही म्हणत, बैठक नाही म्हणत, चर्चा नाही म्हणत, एकतर्फी भाषण म्हणतात. आपलीच बाजू फक्त सांगण्याकरता बोलावलेली बैठक म्हणतात. केवळ शासन प्रशासनाच्या बाजूचाच जर हेका चालवण्यासाठी बैठक असेल
तर मग तिचा हेतू काय? फक्त आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांना बोलवणं, त्याला बैठक नाही म्हणत. हे सभेचं शास्त्रही नाही आहे. आणि जे काही झालं हे असंच झालं असं आलेल्या वृत्तांवरून दिसत आहे. आता ही बैठकही का बोलावली गेली त्याचं कारण जानेवारीमध्ये नागपुरात जे राज्य कला प्रदर्शन होणार आहे त्याच्यावरती या संस्थांनी बहिष्कार घोषित केला. त्या पार्श्वभूमीवर त्या बैठका झाल्या. वर्षभर कलामंडळ झाल्यापासून पहिल्यांदा हे घडत आहे. आता सभा जर बोलावली तर तिचा हेतू तोडगा काढण्याचा होता का, आहे का अजूनही? आता या प्रश्नावर तोडगा काढायचाच नाही आहे आणि आपलाच मुद्दा गळी उतरवायचा आहे संचालनालयाला, असा आरोप संबंधित संस्थांचा आहे. आता हा जर त्यांचा आरोप असेल तर त्याचं निराकरण करणं हे शासनाचं त्या विभागाच्या सचिवांचं काम आहे. ते का करत नाहीत खुलासे? ही जी कला संचालक किंवा संचालनालय यांची धरसूड वृत्ती आहे, हा जो हेका आहे, त्याला या क्षेत्रात विरोध वाढतो आहे. आणि हा विरोध वाढणं हे काय चांगल्या शासन प्रशासनाचं लक्षण नाही आहे. कला संचालकांचा हेका हा कला मंडळ हा एकच पर्याय आहे आणि तोच फक्त स्वीकारला गेला पाहिजे असं आहे, असं त्यांचा जो काही खुलासा प्रकाशित झाला 4 ओळीचा त्याच्यावरून दिसतं. खुलासा नाही आहे, तो प्रतिक्रिया आहे वर्तमानपत्रांनी घेतलेली. तो काही सरकारने अधिकृतरित्या केलेला खुलासा नाही आहे, संचालकांनी किंवा संचालनालयाने काढलेलं पत्रकही नाही आहे. म्हणजे दुसऱ्या पर्यायांवर जर आपल्याला विचारच करायचा नसेल आणि एकच पर्याय असं म्हणत असेल तर दुसरा पर्याय दिसणार कुठून आहे? तो शोधला तर दिसेल ना. आणि जो उपलब्ध आहे त्याच्यावर विचारच करायचा नाही आहे, मग तो पर्यायच नाही आहे असं आपण ठरवून चाललो आहोत. असं नाही चालत. ज्या क्षेत्रासाठी हा पर्याय आहे असं सांगितलं जातं आहे त्यांना जर तो मान्यच नसेल तर राज्याचं शासन प्रशासन जबरदस्तीने त्यांच्या गळी कसं काय उतरवू शकणार आहे? आणि कला संचालनाला जे म्हणतात आहे त्यातले तज्ज्ञ असतील जे कोणी, त्यांचंच तेवढं म्हणणं ते का लादत आहे? हे लादणाऱ्यांच्या हेतूबद्दल त्यामुळे आता शंका घेऊ झालेली आहे. नको ते बरंच काही बोललं जातं आहे. ज्या गोष्टींचे कुठलेही पुरावे नसतात त्या गोष्टींबद्दल विधानं करायची नसतात, हा एक सभ्यपणाचा संकेत आहे. पण शंका घेऊ लागल्या जातात आहे हे सत्य आहे. आणि सत्य हे सत्यच असतं, ते जागतं नाही येत. कला संचालनालय हे केवळ त्यांचंच तेवढं म्हणणं लादण्यासाठी राज्यांनी निर्माण केलेलं नाही आहे. ते राज्याचं कला संचालनालय आहे. ते मुळामध्ये राज्याच्या लोकांसाठी आहे, फक्त मूठभर लोकांसाठी सुद्धा नाही आहे, तज्ज्ञांसाठी केवळ राज्यासाठी आहे. राज्यातल्या लोकांना ज्यांना त्याचा रस आहे त्या प्रत्येकाला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. ते कलाकार, कला संस्था, कलाक्षेत्र या सगळ्यांचं व्यापक हित, नुसतंच हित नाही आणि काही लोकांचंच हित नाही, व्यापक हित जतन आणि संवर्धन करण्यासाठी निर्माण केला गेलेलं कला संचालनालय आहे. आणि अतिशय महत्त्वाच्या थोर विभूतींनी कला संचालनालयाला एक दिशा पण देऊन झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे. आता या ज्या संस्थांसाठी, ज्या क्षेत्रासाठी कला संचालनालय आहे त्यातल्या लोकांना त्यांचं हित कशात आहे कळत नाही. ते फक्त कला संचालनालयामधल्या कला संचालक आणि तत्सम अधिकाऱ्यांनाच कळतं आणि शासनालाच कळतं, अधिकाऱ्यांनाच कळतं असं म्हणणं आहे का शासन प्रशासनाचं? आणि ते निमूटपणे मान्य करावं त्यांनी. ज्यांना मान्य नाही आहे तुमची मतं त्यांनी आपली मांडूच नाही, असा मुख्यमंत्र्याचा सुद्धा आग्रह आहे का या राज्याच्या? सरकार स्थापन होऊन आता 15 दिवसांना अधिक काळ लोटलेला आहे या राज्यामध्ये. 8-10 दिवस तर सरकारच नव्हतं. मग मुख्यमंत्री मिळाले, उपमुख्यमंत्री मिळाले, अजूनही मंत्रिमंडळ मिळालेलं नाही. त्यामुळे हे खातं ज्यांच्याकडे येतं ते उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे त्याला अजून मंत्री नाही. ज्याला मंत्री नसतो ते सगळे विभाग मुख्यमंत्र्यांकडेच असतात. त्यामुळे हाही विभाग सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे.
पण विभागाला सचिव तर आहे ना पूर्ण वेळ. तो तर काही मंत्रिमंडळासारखा निवडून देत नाही मंत्र्यांसारखा. तो पूर्ण वेळ पगारी सनदी अधिकारी आहे. मग या विभागाला जर सचिव आहे तर या संपूर्ण प्रकरणात सचिवांची उपस्थिती कुठे जाणवत का नाही आहे? इतक्या बातम्या येऊन गेल्या, अजून त्या विभागाचा कुठलाही खुलासा येत नाही. सचिव काहीच विधानं करत नाहीत. या प्रश्नांमध्ये शासनाची काय भूमिका आहे? शासन नावाची यंत्रणा, प्रशासन नावाची यंत्रणा आहे ना राज्याला, आणि ती तर स्थायी असते ना. म्हणूनच तर प्रशासक असतात, म्हणूनच तर सनदी अधिकारी असतात. ते या प्रकरणी लक्ष घालण्याचं का टाळतात? ह्या सगळं गुढच आहे हा प्रकार जो आहे तो. आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मुख्यमंत्र्यांना आणि सचिवांना याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहून झाल्यावरही सरकारची पद्धतच आहे, तुम्ही कितीही पत्र लिहा, उत्तरच द्यायचं नाही, कानावरच घ्यायचं नाही, त्यांना ऐकूच येत नाही आणि बोलायचंही नाही, सांगायचं नाही काय चाललं आहे ते. तुम्ही आपले अंदाज बांधत राहा, तुम्हाला पाहिजे ती बडबड करत राहा. निरर्थक आहे त्यांच्या दृष्टीने हे सगळं आपण बोलतोय. ही आपली राज्य करण्याची सध्याची गेल्या काही वर्षामध्ये कार्यपद्धत झालेली आहे. तरीसुद्धा या विषयावरती शासनाकडून कोणतीही हालचाल नाही. राज्यपालांपर्यंतही आम्ही हे त्याच्या प्रती दिलेल्या आहेत आणि पोचवलेलं आहे. आता या हेकेखोर कला संचालनालयाला वेसण का घातली जात नाही हा प्रश्न लोक विचारत आहेत. ती घालणं तातडीने गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की राज्याचं हे जे कलाक्षेत्र आहे, त्या 12 तारखेला जी विनाअनुदानित कला शिक्षण संस्थांची वेगळी बैठक झाली, ती कशासाठी झाली? त्यांचं ऐकून घेण्यासाठी झाली की त्यांना पुन्हा हे सांगण्यासाठी झाली की संलग्नता घेतली तरच तुमचं ऐकून घेऊ? आलेल्या वृत्तांवरून असं दिसतं की तिथेही फक्त एवढंच सांगितलं गेलं. या लोकांनी 22 मुद्दे दिलेले आहेत, त्याची उत्तरं त्यांना मिळालेली नाही आहेत. त्या 22 मुद्द्यांवर आपण स्वतंत्र बोलू कधीतरी. आता त्यांनी मुद्दे दिल्यानंतर, त्यांचं म्हणणं मांडल्यानंतर, त्यांचं जर त्या बैठकीत ऐकूनच घेतलं जाणार नसेल तर त्या बैठकीत ते काय करतील? म्हणून त्यांनी या बैठकीवरती या 178 विनाअनुदानित कला शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी बहिष्कार टाकला, असं वृत्त प्रकाशित झालेलं आहे. हा परिणाम आहे या सगळ्या हेकेखोरपणाचा. म्हणजे राज्याच्या कला शिक्षणाच्या कला संचालनालयाने बोलावलेल्या बैठकीवरती बहिष्कार टाकणे इतपत परिस्थिती यावी आणि ती कला संचालकांना, संचालनालयातल्या अधिकाऱ्यांना हाताळता येऊ नये, हे दुर्दैव आहे या राज्याचं. बैठकीमध्ये संस्थांनी आपल्या ज्या काही व्यथा मांडल्या, जे काही म्हणणं मांडलं, ज्या काही त्रुटी दाखवल्या, जे काही मुद्दे उपस्थित केले, ते काही त्यांनी आधी दिलेले 22 प्रश्न आहेत, काय जे काही त्यांचं म्हणणं आहे, यातलं काहीही ऐकूनच न घेतल्यामुळे हा बहिष्कार टाकला गेल्याचं संबंधित वृत्तामध्ये म्हटलेलं आहे. ते खरं आहे की खोटं आहे ते सांगावं कला संचालकांनी, संचालनालयाने, सचिवांनी. त्या वृत्ताचे खुलासे करावे. त्याच्याबद्दल तर सरकार कधी काहीच बोलत नाही. ज्या बातम्या येतात त्याबद्दल आम्हीच पाठवतो सरकारला, पत्र लिहून त्यांच्या लक्षात आणून देतो, त्याच्यावरही काही बोलत नाहीत. याही वृत्ताचं कात्रण आम्ही सोबत जोडून महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने मुख्यमंत्र्यांना, सचिवांना पत्र लिहून हे जे काही चाललेलं आहे हे सारंच कसं अनाकलनीय आहे, गूढ आहे, दुर्दैवी आहे आणि निषेधार्हसुद्धा आहे हे कळवलेलं आहे. संबंधितांची बाजू ऐकून घेण्याचं नाकारणं आणि आपलंच हे का चालवणं, हे कोणतं शासन प्रशासन आहे या राज्याचं, हे आम्ही त्याच्यामध्ये त्यांना विचारलेलं आहे. मुद्दा असा आहे की हे सारं अवांछनीय तर आहेच आहे, पण या राज्याची प्रतिमा जी आहे तिला बाधा आणणार आहे, हे आम्ही त्या पत्रात म्हटलेलं आहे. कोणाला त्या राज्याच्या प्रतिमेच्या बद्दल काळजीच उरलेली नाही अशी स्थिती झालेली आहे. शासनाला, प्रशासनाला, राज्यकर्त्यांना. त्यामुळे संबंधितांना आता अधिक तीव्र आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर न आणता त्या अगोदर सध्या उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि हे खातं याला मंत्री नसल्यामुळे मुख्यमंत्री त्याचेही
जबाबदार मंत्री असल्यामुळे त्यांनी आता लक्ष घालण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रशासनाला आधी योग्य ती समज दिली पाहिजे आणि जी काही मागणी संबंधितांची आहे त्याच्याकडे जर कला संचालनाला ऐकून घ्यायला तयार नसेल, जर हा हेकेखोरपणा सोडायला कोणी तयार नसेल आपला, तर कला क्षेत्राचं म्हणणं ऐकून कोण घेणार? ते मुख्यमंत्र्यांना स्वतः ऐकावं लागेल. त्यांनी आता त्याच्यामुळे स्वतः हस्तक्षेप करावा, हे सगळं समजून घ्यावं असं आम्ही त्या पत्रात त्यांना विनंती केलेली आहे. आणि या क्षेत्राला जे स्वायत्त दृश्य कला विद्यापीठ हवं आहे ती रास्त मागणी आहे. आणि ते स्थापन करण्यासाठी त्यांनी जी कृती समिती स्थापन केली आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, त्यांचं म्हणणं समजून घ्यावं आणि ते विद्यापीठ स्थापण्याचं त्यांना आश्वासन द्यावं आणि हा जो काही तिढा निर्माण झालेला आहे हा नीट सोडवावा. आणि त्याच्यासाठी राज्याचं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या या कृतीतून हे दाखवून द्यावं की या राज्याला कला शिक्षण महत्त्वाचं आहे. कोणती एक व्यक्ती तिचा हेकेखोरपणा नाही, केवळ कोणत्याही अधिकाऱ्यांचं किंवा प्रशासनाचं म्हणणं महत्त्वाचं नाही आहे. ते ज्याच्यासाठी निर्माण झालं आहे ते कला शिक्षण राज्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्या कला शिक्षणाच्या हिताचं जे असेल संबंधित क्षेत्रातल्या, ही स्वायत्त क्षेत्र आहेत, ही काही शासन प्रशासन अधिकाऱ्यांची क्षेत्र नाही आहेत. त्यामुळे कला संचालनालयाचा हेकेखोरपणाला आवर घालावा मुख्यमंत्र्यांनी, अशी आम्ही त्यात त्यांना विनंती केलेली आहे. याच्या पुढे काय घडतं ते बघू आणि त्यानंतर आपण पुन्हा आपली काय मतं असतील ती व्यक्त करू. धन्यवाद.